नमस्कार. बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या अजगणी गावात 12 मे 2026 ते 14 मे 2026 दरम्यान श्रीदेव रामेश्वर पावणाई व विठ्ठलादेवी मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यादरम्यान श्रीदेव रामेश्वर पावणाई देवस्थानला शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक श्री दत्ता सामंत यांनी विशेष भेट दिली आणि त्यांनी श्रीदेव रामेश्वर पावणादेवीचे दर्शन घेतलं. श्री दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध मान्यवरांसह श्रीदेव रामेश्वर पावणादेवी मंदिर प्रांगणातल्या मंचावर श्रीदेवी रामेश्वर पावणादेवी मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून 2026 सालच्या भक्तीचा जागर या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांसह एका 85 वर्षीय ज्येष्ठ ग्रामस्थ श्री अनंत गणेश गावकर यांचा कार्यक्रमाच्या मंचावरनं उतरत श्रीदेव रामेश्वर मंदिरात जात सत्कार केला. जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांच्या अजगणीतल्या सोहळ्यातील कार्यक्रमासाठीच्या या विशेष भेटीबद्दलचा वृत्तांत पाहूया सविस्तर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या असगणी गावात 12 मे 2026 ते 14 मे 2026 दरम्यान श्रीदेव रामेश्वर पावणाई व विठ्ठलादेवी मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलश प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यादरम्यान श्रीदेव रामेश्वर पावणादेवी देवस्थानाला शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक श्री दत्ता सामंत यांनी विशेष भेट दिली व श्रीदेव रामेश्वर पावणादेवीचं दर्शन घेतलं. श्री दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध मान्यवरांसह श्रीदेव रामेश्वर पावणादेवी मंदिर प्रांगणातल्या मंचावर श्रीदेवी रामेश्वर पावणादेवी मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून 2026 सालच्या भक्तीचा जागर या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. या दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते असगणीतील विविध ग्रामस्थ, असगणीत विविध मुंबई स्थित ग्रामस्थ तसंच सोहळ्याच्या आयोजन, नियोजन व संकल्पनेत सक्रिय सहभाग, विविध प्रकारचं योगदान आणि श्रमधर्म निभावलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारादरम्यान उपाध्याय गणेश उर्फ गजू बाकरे यांच्या संकल्पनेतनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं विशेष आग्रहाच्या निवेदनानंतर जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांसह मंचावरून उतरत श्रीदेव रामेश्वर मंदिरात जाऊन देवस्थान प्रमुख पुरोहित मिलिंद गावकर यांचे वडील तथा अनेक वर्ष असगणीतल्या भिक्षुकी सेवेला समर्पित असे मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून परिचित 85 वर्षीय ज्येष्ठ ग्रामस्थ श्री अनंत गणेश गावकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांनी या कार्यक्रमात असगणी ग्रामस्थांच्या धार्मिक परंपरा जागराची विशेष प्रशंसा केली आणि हा भक्तीचा जागर आगामी काळात सर्वांसाठीच प्रेरक असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत, उपाध्याय गणेश उर्फ गजू बाकरे, ॲडव्होकेट कमलाकांत कुबल, देवस्थान प्रमुख पुरोहित मिलिंद गावकर, पंचायत समिती सदस्य व असगणी ग्रामस्थ दीपक उर्फ बंडू चव्हाण, सरपंच साक्षी चव्हाण, उपसरपंच देवेंद्र पुजारे, मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सदानंद चव्हाण, नामदेव चव्हाण, माजी सरपंच वैभव पारकर, माजी सरपंच अरुण परब, रामचंद्र राऊत, तालुका प्रमुख विनायक बाईत, पोलीस पाटील श्री जिकमडे, आर्किटेक्ट मंदार परब व मंदार चव्हाण, आनंद तांबे, विलास राऊत, राजेश तांबे, प्रकाश कासले, पांडुरंग पवार, शिवाजी चव्हाण, सुरेश पुजारे, दशरथ घाडी, लऊ मेस्त्री यांच्यासह गोपाळ बाईत, मनोहर कासले, महादेव चव्हाण, दीपक चव्हाण, भगवान राऊत, सुनील पारकर, सतीश तांबे, विलास कासले, मिहीर गावकर, राहुल चव्हाण तसंच सोहळ्याच्या नियोजन समितीचे पदाधिकारी, सदस्य, असगणी ग्रामस्थ व असगणीतले मुंबई स्थित ग्रामस्थ, पुरोहित वृंद आणि भाविक उपस्थित होते. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सोहळ्यादरम्यान आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंदिर परिसर सुशोभीकरण संबंधित निवेदनपत्र प्राप्त झाल्यावर 25 लाखांचा निधी मंजूर केला जाईल असे स्पष्ट केले.
आणि असगणीवासियांच्या भविष्यातील सर्वांगीण वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.